या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झालेली आहे, त्याचा पाय आणखी रुतत चाललेला आहे। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वाल्मिक कराड याला आज केज कोर्टात हजर करण्यात आलं। तिथे दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला दिली गेली आहे। सुरेश, काय अधिक माहिती? वाल्मिक कराड यांना 14 दिवसाची ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केलेला होता। सरकारी वकिलांनी 10 दिवसाची कोठडी, पोलीस कोठडी मागितली होती, सीआयडीची कोठडी। मात्र मान्य न्यायालयाने दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर ज्या पद्धतीने 15 दिवसापासून वाल्मिक कराड यांची चौकशी सुरू होती आणि जे वाल्मिक कराड यांचे वकील आहेत त्यांनी वकिलांनी एक रेफरन्स, कर्नाटक हायकोर्टाचा रेफरन्स देखील दिला होता। त्यामध्ये जर खंडणीचा गुन्हा आहे तो 10 वर्षाच्या आतली शिक्षा आहे आणि त्या प्रकरणामध्ये 15 दिवसाची सीआयडी कोठडी, पोलीस कोठडी ही पुरेशी असते। यापेक्षा पोलीस कोठडी जास्त नको, न्यायालयीन कोठडी द्या ही मागणी केली होती आणि आरोपीच्या वकिलांची जी मागणी आहे ती मान्य न्यायालयाने मान्य करून 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। विशेष म्हणजे या तपासामध्ये आणखी जे तपासी अधिकाऱ्यांना माहिती मिळवायची होती की वाल्मिक कराड यांची बाहेरच्या देशामध्ये मालमत्ता आहे का, कुणाच्या नावावर त्यांनी वाल्मिक कराड यांनी मालमत्ता खरेदी केलेली आहे, या संदर्भात देखील वाल्मिक कराड हे तपासासाठी सहकार्य करतील। ज्या वेळी तपासासाठी यायचं असेल त्यावेळेस ते सहकार्य करतील, अशा पद्धती देखील जी अट आहे ती ठेवण्यात आली। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, सुरेश काही सेकंद थांबवते। वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी ही ब्रेकिंग न्यूज आहे। आपण गेले काही दिवस सातत्याने फक्त एकच नाव ऐकतोय, ते म्हणजे वाल्मिक कराड, वाल्मिक कराड, वाल्मिक कराड। या वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पण मिळाली आणि त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे, या केसमधलं हे सगळ्यात मोठं पाऊल आहे। वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावा, त्याला मकोका अंतर्गत कारवाईत घ्या, असं वारंवार विरोधकांकडून सांगितलं जात होतं। देशमुख कुटुंबीय त्याची मागणी करत होते। परत एकदा सुरेशकडे जाऊया। सुरेश, मोठी बातमी आहे या प्रकरणातली, वाल्मिक कराडवर मकोका। वाल्मिक कराड याच्यावरती मकोका लावणं ही खरंच मोठी बातमी आहे। आता या अगोदर जर आपण बघितलं तर हत्येच्या प्रकरणामधले जे 7 आरोपी आहेत त्या आरोपीवरती 8 आरोपी आहेत त्यांच्यावरती मकोका लावण्यात आलेला होता। संघटित गुन्हेगारी आहे या संदर्भातील जे सबमिशन आहे ते न्यायालयाच्या समोर करण्यात आलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने, संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने हा मकोका लावण्यात आलेला आहे। आज जरी माननीय न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावणी असली तरी वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका अंतर्गत जी कारवाई झालेली आहे ही मोठी कारवाई समजली जात आहे। संघटित गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती खंडणी मागण्याचा प्रकार असेल, त्याचबरोबर हातपाय तोडण्याची भाषा बोलली गेलेली असेल आणि वाल्मिक कराड यांच्यावरती या अगोदरचे जे 14 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते त्यामध्ये काही गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे होते, त्यामध्ये काही हत्येचा प्रयत्न केलेले देखील गुन्हे होते आणि या संपूर्ण जे गुन्हे आहे, गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे त्याच पार्श्वभूमीवरती हा महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे आणि मोक्का अंतर्गत कारवाई जर केली जात असेल तर आता वाल्मिक कराड यांचा जो काही आपण आतापर्यंत म्हणत होतो की पाय खोलामध्ये आहे, पण साहजिकच जर यामध्ये आता मोक्का अंतर्गत कारवाई केली गेली आहे तर वाल्मिक कराड यांचे इतर प्रकरणाच्या अनुषंगाने देखील त्याचा हात आहे। म्हणजे सुरेश, वारंवार जे सांगितलं जात आहे की खंडणी प्रकरणात फक्त नव्हे तर हत्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याला आरोपी करा, आता मकोका लावल्यावर हत्या प्रकरणासंदर्भात सुद्धा काही विचार होऊ शकतो का? त्यात त्याला आरोपी केलं जाऊ शकतं का? जे न्यायालयाने ग्राउंड या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे ते ग्राउंडच्या आधारावरतीच हा जो मकोका लावण्यात आलेला आहे तो देखील तशाच पद्धतीने लावला गेला। त्या संदर्भामध्ये जी सूत्रांची माहिती आहे, विशेष म्हणजे हत्येचा, खंडणीचा प्रकार आणि खंडणीच्या प्रकारातून गंभीर हत्येचा प्रकार घडलेला होता, अॅट्रॉसिटीचा देखील प्रकार घडलेला होता आणि या संदर्भामध्ये धनंजय देशमुख यांनी काल आक्रमक आंदोलन केलं होतं, टाकीवरती चढून चोले स्टाईल आंदोलन केलं होतं आणि देशमुख कुटुंबाची मागणी होती की वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई केली जावी। तर संतोष देशमुख यांच्या पत्नीने देखील त्यांच्या जबाबामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहे। जितेंद्रजी, एक मोठी बातमी येते, वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, त्यांना मकोका लावला ही गोष्ट खरी आहे, पण त्यांच्या खुनामधला त्यांच्या सहभागाबद्दल सरकार काहीच बोलत नाही, काहीच होत नाहीये। बातमी तरी अशीच समोर येते की हत्या प्रकरणात ताबा मागितला जाऊ शकतो, पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आता तरी एक्झॅक्टली का मागितला नाहीये? एवढं काय, तो कोणाचा जावई एवढा की त्याचा ताबा मागायला गव्हर्नमेंट घाबरतं? पण तरी जितेंद्रजी, आत्ताची ही मोठी उपलब्धी आहे की मकोका लावलाय, आता अधिक फास आवळला जाईल त्याच्या भोवती?
असं आहे की सरकार जर प्रेशरमध्ये काम करत असेल आणि मग प्रेशर पडल्यानंतर मकोका लावत असेल ते योग्य नाही ना. अजून एक फक्त या मकोका संदर्भातच प्रतिक्रिया नको होती तर अजून एक बातमी आज समोर आली की बेहिशेबी मालमत्ता बेनामी मालमत्ता याच्या संदर्भात सुद्धा ईडी कदाचित कारवाई करू शकते कारण पुण्यामध्ये त्याची बेहिशेबी बेनामी मालमत्ता समोर आली आहे. जितेंद्रजी अजून नुसत्या बातम्यांवरती बाईट देणं हे माझं काम आहे. जितेंद्र आव्हाड दूरध्वनीवरून आपल्या सोबत होते आणि प्रतिक्रिया देत होते. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्याबरोबर आहेत. अंजली ताई, एक मोठी बातमी अशी येते की मकोका अंतर्गत वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय आणि मकोका अंतर्गतवर कारवाई होईल. अंजली ताई, आवाज येतोय? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सुद्धा आपल्या सोबत आहेत. याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत होते. आता नरेंद्र पाटील जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशीही बोलूया. नरेंद्रजी, एक सगळ्यात मोठी बातमी येते, वाल्मिक कराडवर मकोका लागलाय. नाही, खूप चांगली बातमी आहे. फक्त आम्हाला अपेक्षा होती की हा जो निर्णय आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी जो घेतलेला आहे तो काही दिवसापूर्वी घेतला गेला पाहिजे होता. दुसरी गोष्ट आहे की पोलिसांचं याच्यामध्ये काहीच काम दिसत नाही आम्हाला, कारण हे स्वतः सरेंडर झालेत. जे 2 मारेकरी आहेत ते स्वतः सरेंडर झालेले आहेत. वाल्मिक कराड सरेंडर झालेलं आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, जे झालं ते चांगलं आहे, पण त्याला कुठल्याही प्रकारे अजून सूट मिळता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. हो, आता हत्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याचा ताबा मागितला जाऊ शकतो असं कळतंय. नरेंद्रजी, काय म्हणताय? हत्या प्रकरणामध्ये सुद्धा आता त्याचा ताबा मागितला जाऊ शकतो असं कळतंय. खरी गोष्ट आहे. बीडचा एक मुलगा म्हणतोय, आमदार म्हणतात, लोकप्रतिनिधी म्हणतात, पार्लिमेंटमध्ये खासदार बोलतात. एवढं डिले का? एवढं डिले जर इन्व्हेस्टिगेशनच्या नावावरती केलं असेल तर स्वागत आहे, परंतु याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनच्या नावाखाली मला खूप मोठं राजकारण दिसतंय. कुणाला तरी वाचवायचं प्रकरण चाललेलं आहे आणि दुर्भाग्य आहे की अशा प्रकारची एक सरपंचाची हत्या होते. ह्याला लोक जातीचं राजकारण द्यायला लागलेले आहेत, परंतु जी कारवाई झाली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. व्यक्तिशः मी स्वागत करते. नरेंद्रजी, आज असं पण बघायला मिळालं की वाल्मिक कराडचे समर्थक वेगवेगळ्या ठिकाणी बीडमध्ये, बीडच्या परळीमध्ये आणि त्याची आई सुद्धा पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाला बसलेली होती. नाही, ठीक आहे, त्याच्या समर्थनामध्ये काही लोक आंदोलन करत असतील त्यांनी करावं. मध्यंतरी काही ओबीसी समाजाचे पुढारी स्वतःला पुढारी समजतात ते पण वाल्मिक कराडच्या बाजूनी बोलत होते. ठीक आहे, त्यांनी त्यांचं करावं. आम्हाला गुन्हेगार वाटला ना, आणि आम्ही जरी गुन्हेगार म्हटलो तरी पोलिसांचं काम आहे ते शोधून काढणं, गृह विभागाचं काम आहे शोधून काढणं. आणि हे सगळं अजून मला असं वाटतं की मूळ स्वर्गीय संतोष देशमुखांचे मारेकरी, त्याचबरोबर त्यांनी केलेले व्हिडिओ कॉल्स, त्याचबरोबर तो आका, या सगळ्यांची यादी अजून भक्कम झाली पाहिजे. याच्यासाठी पोलीस यंत्रणेने काम केलं पाहिजे. एक शेवटचं पुन्हा विचारते की वाल्मिक कराडवर मकोका लागला म्हणजे यापुढे अजून एक मोठी उपलब्धी आहे या सगळ्या प्रकरणातली आणि अधिक फास आवडला जाईल, तपासाला गती आली असं म्हणायचं? खरं म्हणजे ह्याच्यामध्ये मोकापा लावणं खूप चांगली गोष्ट जरी असली तरी अजूनही खूप चांगल्या पद्धतीने तपास सुरू केला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये खूप हत्या, खूप मर्डर्स, कधीतरी अंजलीताई दमाने बोलतात, कधीतरी आमचे जितेंद्र आव्हाड बोलतात, आमचे सुरेश दस बोलतात. याच्यावरती डिपार्टमेंटनी ग्रॅव्हिटी समजून त्याच्यावरती चौकशी करणं गरजेचं आहे. नक्की. नरेंद्रजी, धन्यवाद. आपण सविस्तर प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला दिली त्याबद्दल. मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील आपल्याशी बोलत होते. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जी आंदोलनं झाली, जे आक्रोश मोर्चे झाले, त्याच्या व्यासपीठावर नरेंद्रजी आपल्याला दिसलेले होते. आपण ही महत्त्वाची बातमी टीव्ही स्क्रीनवर बघतो आहोत. वाल्मिकवर हत्येचा कट रचल्याचा SITनं आरोप केलेला आहे. SITचे अधिकारी मकोका कोर्टामध्ये काही वेळात दाखल होतील. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी, वाल्मिक कराडवर मकोका लागलेला आहे. मला असं वाटतं की हा मकोका फार 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 उशिराने लागलाय आणि कुठलाही मोठा तीर शासनाने मारलेला नाहीये. हे केव्हाच व्हायला हवं होतं.
जेव्हा त्या अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मे महिन्यात जेव्हा म्हटलं होतं की आमच्यावर आम्हाला धमकीच नाही, जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, त्यांचं अपहरण देखील मे महिन्यात केलं गेलं होतं, तेव्हा हा मोका लागायला हवा होता. पण मकोका आज लागलाय, याच्यात काहीही मोठा तीर मारलेला नाहीये. मला काळजी या गोष्टीची वाटते की त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे, पोलीस कोठडी दिली गेली नाहीये. तर त्याच्या मागचं काय षडयंत्र आहे आणि सीआयडीने काय काय मागणी केली होती, मला हे जोपर्यंत मी वाचणार नाही तोपर्यंत पुढे बोलणार नाही. मला त्याचा पूर्ण अभ्यास करून काही वेळातच मला जे योग्य वाटतंय ते मी तुम्हाला सांगेन. नक्की ताई, पण एक आत्ता समोर बातमी अशी येते की SITनं या वाल्मिक कराडला मकोका कोर्टात सुद्धा नेलंय आणि SITनं असा दावा केलाय की हत्येचा सुद्धा कट यानं रचलेला आहे, म्हणजे त्या अनुषंगानं त्याचा ताबा मागता येईल असं सुद्धा आत्ता अपडेट समोर येत आहे. नाही, हा अपडेट आलाय तर मात्र अति 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 उत्तम होईल. अगदी म्हणजे जसं आपल्याला हवं होतं आणि जे खरं होतं, आपल्याला हवं होतंच नाही, जे खरं होतं ते होईल. कारण आत्ताच्या घटनेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि फॅक्च्युअली माहिती आहे की मे महिन्यापासून हे जेव्हा चालू होतं तर मग याच्यात खंडणी आणि खून हे दोन्ही वेगवेगळी प्रकरणं नाही आहेत, ते एकच प्रकरण आहे. हे आता यातनं सिद्ध होईल आणि कुठेतरी या कराडांना वाचवण्याचा प्रयत्न होत होता राजकारण्यांकडनं, हे याच्यातनं सिद्ध होत आहे. आणि आज जर हे होत असेल, अतिशय आनंद वाटतोय हे ऐकून, एक थोडंसं समाधान वाटतंय की आता योग्य ती दिशा याला मिळेल. नक्की. खूप धन्यवाद अंजलीजी, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.